तर लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। त्याचबरोबरीनं नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी सुद्धा जोरात सुरू आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या सभेविषयी अधिक माहिती जाणून घेत नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलतील याविषयी देखील सर्वांची उत्सुकता आहे। तत्पूर्वी नाशिक शहराचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर बडगुजर जे आपल्या सोबत आहेत, काय तयारी चालू आहे त्यांच्याशी चर्चा करूया। कशा पद्धतीने तयारी चालू या ठिकाणी आणि काय काय आव्हान आहे? आज उद्धव साहेबांचे विचार खऱ्या अर्थाने नाशिककरांना ऐकायचे आहेत आणि त्याची पूर्वतयारी आज सभेची पूर्ण झालेली आहे। आदरणीय उद्धव साहेब काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि नाशिकचे लोकसभेचे उमेदवार राजा भाऊ वाजे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि आजच्या सभेने विजयावरती शिक्कामोर्तब केलं। एका वेळी आपण हेमंत गोडसे करता ह्या ठिकाणी सभा घेतली ती शिवसैनिकाची ना, आज आपण राजा भाऊ वाजे करता सभा घेता आणि ते समोरून हेमंत गोडसे आहेत। कशा पद्धतीने आपण पाहणार आहे? हेमंत गोडसे इतका गद्दार निघेल हे कोणा शिवसैनिकांना वाटलं नव्हतं। शिवसेनेच्या पाठीत खंजीर खोसून तो दुसऱ्या पक्षात गेला, तिथेही त्याला त्याचं स्थान त्या ठिकाणी भक्कम करता आलं नाही। जर विकास कामं केले असते तर कदाचित त्याला उमेदवारी लवकर मिळाली असते। विकास कामच केले नाहीत, त्यामुळे त्याची उमेदवारी वरती वेटिंग खूप झालं। त्यामुळे त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी